हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय पावभाजी. 40 ते 50 लोकांना पुरेल इतकी अशी पावभाजी आपण बनवतोय. जर घरात एखादं छोटं फंक्शन असेल, बर्थडे पार्टी असेल, तर त्यासाठी आपण पावभाजी बनवतोच. कारण पावभाजी ही सगळ्यांची आवडते आहे आणि मुळात लहान मुलांना ती खूप जास्त आवडते. त्यामुळे आपण नेहमी पावभाजी बनवतोच. तर घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची आणि एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे. विथ क्वांटिटी इथे मी सांगते आहे. तर इथे मी 750 ml ऑइल घेतलेलं आहे आणि अर्धा किलो ढोबळी मिरची छान चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेली आहे. मी 100 ग्राम आलं आणि 100 ग्राम लसूण असं प्रमाण घेऊन मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे आणि आता आपण हे तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत. पाहू शकता ढोबळी मिरची आणि लसूण छान परतवून घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट. त्यामध्ये आपण आता इथे मी 2 किलो कांदा घेतलेला आहे, व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे. पावभाजी बनवत असताना कांदा हा एकदम बारीक कट करायचा, म्हणजे आपल्याला नंतर स्मॅश करत बसायची गरज लागत नाही. छान चॉपरमध्ये कांदा बारीक होतो. कांदा घालून घेतला आहे आणि त्याच्यावरती जवळपास 5 ते 6 मोठे चमचे मीठ घालून घेतलं आहे. प्रथम आपण मीठ कमीच घालणार आहोत, नंतर आपल्याला मिठाची टेस्ट ॲडजस्ट करता येते. इथे मी मीठ आधी घातलेलं आहे कारण कांदा छान शिजतो आणि पटकन शिजतो मीठ घातल्याने. पाहू शकता इथे जवळपास 10 मिनटं झाली आहेत. मी मध्ये मध्ये हलवत होती, पण आता 10 मिनटानंतर छान कांदा असा भाजला गेला आहे व्यवस्थित. पाहू शकता छान तेलसुद्धा व्यवस्थित सुटलं आहे. त्यामध्ये मी इथे 1.5 किलो टॉमॅटो घेतले आहेत. टॉमॅटोसुद्धा छान बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे मी टॉमॅटोची प्युरी केलेली नाही आहे, छान टॉमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण कांदा आणि टॉमॅटो शिजवून घ्यायचं आहे. परत एक मी इथे 2 किलो बटाटे कुकरला बॉईल करून घेतले आहेत आणि त्यामध्ये मी पाव किलोच गाजर घातलेलं आहे. गाजरचं प्रमाण जास्त नाही आहे आणि जे शिजवलेलं पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि बटाटे सेपरेट करून घेतले आहेत. ह्याने काय होतं, आपल्याला बटाटे स्मॅश करायला व्यवस्थित पडतं. जर पाणी असेल तर व्यवस्थित बटाटे स्मॅश होत नाही. आणि अशा प्रकारे मोठा भांड घेतला आहे, त्याच्यामध्ये बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत. मी बटाटे आणि गाजर एका वेळा शिजवून घेतलं होतं आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी कुकर लावलं त्यामध्ये मी वटाणा, बीट आणि फ्लॉवर असं शिजवून घेतलं होतं. पाहू शकता मी बटाटे चांगले व्यवस्थित स्मॅश करून घेतले आहेत. वटाणा, बीट आणि फ्लॉवरसुद्धा व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. ह्याच्या साहाय्याने मी पाणी आणि वटाणा वेगळा केला आहे, कारण पाणी असेल तर आपण व्यवस्थित स्मॅश करू शकत नाही. पाण्यालासुद्धा पाहू शकता बीटामुळे खूप छान कलर आला आहे, त्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल कलर टाकायची गरज लागत नाही. हे थोडं थंड करून मी आता हे व्यवस्थित स्मॅश करून घेते. बीटामुळे खूप छान कलर येतो पावभाजीला आणि बीट हे हेल्दीच असतं, त्यामुळे बीट घातलं तर काही हरकत नाही. इथे मी 1 किलो फ्लॉवर, 1 किलो वटाणा आणि अर्धा किलो बीट असं प्रमाण घेतलं आहे आणि हे व्यवस्थित पाहू शकता खूप छान स्मॅश करून घेतलेलं आहे. पावभाजी म्हटलं की व्यवस्थित स्मॅश केलेली असेल तरच ती छान लागते. जर ते चंक्समध्ये मध्ये आले भाजीचे तर ती टेस्टलासुद्धा चांगली लागत नाही आणि मुलंसुद्धा एक एक पीस बाजूला काढून ठेवतात. म्हणून जितकं जमेल तितकं छान स्मॅश करून घ्यायचं आहे. इथे आपला टॉमॅटोसुद्धा शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात. मी इथे 10-12 मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि त्या मी आता मिक्सरला वाटून घेतल्या आहेत अशा प्रकारे. ह्याने सुद्धा भाजीला कलर छान येतो. आणि इथे मी लाल तिखट घालते आहे. हे बिना मसाल्याचं लाल तिखट आहे. इथे मी लाल तिखट कमी घालणार आहे कारण मी ऑलरेडी मिरच्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा आपण फंक्शन किंवा बड्डे पार्टी करतो तेव्हा मोस्टली लहान मुलंच असतात, तर त्यांना जास्त तिखट आवडत नाही, ते खात नाहीत. म्हणून आपण लाल तिखटचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. इथे मी पावभाजी मसाला घालून घेतला आहे. इथे मी 4 ते 5 मोठे चमचे पावभाजी मसाला घालून घेतला आहे. पावभाजी मसाला जरी कमी झाला तर नंतर थोडंसं तेल घेऊन वरती जसं आपण तडका देतो तसं सुद्धा देता येतं. त्यामुळे पावभाजी मसालासुद्धा आधी थोडासा कमीच घालून घ्यायचा आहे. कारण कसं होतं, जेव्हा आपण
इतकी जास्त क्वांटिटी करत असतो, आपल्याला सवय नसते, तर एखाद्या वेळेला जास्त होऊ शकतं. जास्त झालं तर आपण काहीच करू शकत नाही, पण कमी झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो. इथे छान तेल सुटलेलं आहे. आपला लाल तिखट मसाला व्यवस्थित शिजलेला आहे, पाहू शकता. हे भांडं खूप मोठं आहे, ते मी आता खाली किचन ओट्यावरती उतरवून घेतलं आहे, कारण माझी हाईट तितकीशी पुरत नाही आणि बटाट्याची क्वांटिटी वगैरे जास्त आहे. तर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि भांडं किचन ओट्यावरती घेतलं आहे. त्यामध्ये हे मी स्मॅश केलेला बटाटा घालते आहे. जे आपण सर्व शिजवून घेतलं आहे त्यामध्ये आता हा बटाटा घालून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लाईक्स आणि कमेंट करत चला, म्हणजे मलासुद्धा समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहेत. तर हे बटाटे मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण हे बीट, वाटाणा आणि फ्लॉवरसुद्धा घालून घेऊयात. आणि जे पाणी होतं ज्याच्यामध्ये आपण बीट, वाटाणा शिजवलेला आहे किंवा बटाटा, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. कारण व्हेजिटेबल स्टॉक म्हणजे जो भाज्यांचा स्टॉक आहे तो तर पाहिजेतच. आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि इथे आपण पाण्याची क्वांटिटीसुद्धा ॲडजस्ट करून घ्यायची आहे. कारण पावभाजी काय होतं, जेव्हा गरम असते तेव्हा थोडीशी पातळसर वाटते आणि थंड झाल्यावरती थोडीशी घट्टसर होते. म्हणून पावभाजी करत असताना खूप घट्टसर करायची नाही आहे. आता मी इथे पावभाजी स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेते. तशी गरज नाही आहे, पण थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि मी भांडं पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून घेतलं आहे. तर त्यामध्ये मी इथे एक अमूल बटरचं मोठा क्यूब घालून घेतलेला आहे. कारण तुम्हाला जर जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही आणखी घातलं तरी चालेल. आता आपण मीडियम टू लो फ्लेमवरती पावभाजी छान शिजवून घेणार आहोत. प्रथम आपण हाय फ्लेम करणार आहोत आणि एक छान उकळी आल्यानंतर पावभाजी आपण अर्धा तास स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. पाहू शकता मस्त पावभाजी बनून तयार झालेली आहे. इथे ही पावभाजी बनून मस्त तयार झाली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.